लातूरच्या नंबर 1 रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही 1 रुपया कमिशन घेतलं जात नाही। लातूरात सर्वात स्वस्त 3 BHK आणि 2 BHK रो हाऊस विक्रीसाठी आहेत। समोरच्या बाजूला आपण हे रो हाऊस पाहू शकतात। या रो हाऊसला पाहायला येण्यासाठी आधी रोड कसा आहे ते आपण पाहू। समोरचा जो आपण 50 फूट साईजचा रोड पाहत आहेत, हा रोड खडगाव गावातून या बाजूला पाकरसंगवी गावाकडे जातो। आपल्या रो हाऊस पासून खडगाव गाव आणि खडगाव चौक हे अंदाजे 500 मीटर अंतरावर आहेत। आजूबाजूला अपार्टमेंटची बांधकाम झाली आहेत। रो हाऊस कडे जाणारा आपण हा एंट्रीचा 30 फूट साईजचा रोड सुद्धा पाहू शकतात। ही संपूर्ण प्रॉपर्टी 7 पाणी NA लेआउट सँक्शन आहे। दिशा ही उत्तर आहे। या रो हाऊसचं जवळपास 85 ते 90% काम पूर्ण झालं आहे। राहिलेलं काम सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करून दिलं जाईल। रो हाऊसच्या समोरच्या बाजूला 30 फूट साईजचा मोठा रोड आहे। तसंच रो हाऊसची डिझाईन सुद्धा बाहेरून खूप सुंदर आणि एकदम आकर्षक बनवली जात आहे। हे रो हाऊस 5 नंबर चौकातून छत्रपती चौकाकडे जाणारा जो रिंग रोड आहे, त्या रिंग रोड पासून आणि खडगाव चौकापासून फक्त 500 मीटर अंतरावर आहेत। प्रत्येक रो हाऊसच्या समोरच्या बाजूला पार्किंगसाठी जागा सुद्धा दिली आहे। या ठिकाणच्या रो हाऊसची सध्या बुकिंग चालू आहे। एका ग्राहकाने बुकिंग केलेले रो हाऊस मधल्या बाजूने 90 ते 95% तयार केले आहे। ते आपण कसे आहे ते पाहू। या सर्व रो हाऊस मध्ये 2 कॉमन बोरवेल आहेत, ज्याला भरपूर पाणी आहे। हे समोरील रो हाऊस मधल्या बाजूने कसे आहे ते आपण पाहणार आहेत। याची बाहेरून डिझाइन एकदम आकर्षक आहे। तसंच याला कलर सुद्धा एकदम जबरदस्त असा दिला जाणार आहे। या ठिकाणी पार्किंग आहे आणि पार्किंगला लागूनच या ठिकाणी मोठ्या साईजचा पाण्याचा हौद आहे। या रो हाऊसच्या बांधकामामध्ये अत्यंत चांगल्या क्वालिटीचे मटेरियल वापरले आहे। या ठिकाणी आपण मेन दरवाजा सुद्धा पाहू शकतात। मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करताच आपली एंट्री या रो हाऊसच्या हॉलमध्ये होते। हॉलची साईज एकदम मोठी असून खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स, वरच्या बाजूला आकर्षक असा कलर, त्याच्या वरच्या बाजूला POP करून त्यामध्ये सुंदर अशी लाईट फिटिंग सुद्धा केली आहे। या एका रो हाऊसच्या प्लॉटची साईज 14x41 आहे। हॉलमध्ये टीव्ही साठी, सोफा सेट साठी आणि डायनिंग टेबल साठी सेपरेट जागा दिल्या आहेत। वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या ही हॉलमधूनच दिल्या आहेत। हॉलच्या एकदम पाठीमागच्या बाजूलाच मोठ्या साईजचं किचन आहे। किचनमध्ये सुंदर असा किचन वाटा बनवला आहे। किचन वाट्याच्या समोरच्या बाजूला व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे। तसंच एक युटिलिटी एरिया आहे। समोरच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स सुद्धा बसवण्यात आली आहे। किचन वाट्याच्या एकदम बाजूलाच या ठिकाणी देवघरसाठी सेपरेट पॉइंट दिला आहे। किचन मधील सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये मोठ्याचे कपाट आणि वरच्या बाजूला लेंटेन सुद्धा आहे। किचनच्या एकदम पाठीमागच्या बाजूला युटिलिटी एरिया आहे, ज्यामध्ये आपण घरामधील धुणी व भांडी धुवू शकतो। या रो हाऊसची संपूर्ण कागदपत्र पूर्ण आहेत आणि हे रो हाऊस घेण्यासाठी आपल्याला कोणती बँक लगेच लोन सुद्धा देईल। हॉलच्या या बाजूला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे। बाथरूमच्या एकदम समोरच्या बाजूला सुंदर असं वॉश बेसिन बनवण्यात आलं आहे। या बाजूला आपण कॉमन टॉयलेट बाथरूम पाहू शकतात। बाथरूमला अत्यंत चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवला आहे। तसंच बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून बाथरूम मध्ये व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे। नळ आणि टाइल्स एकदम चांगल्या क्वालिटीचे बसवण्यात आले आहेत। वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा एकदम मोठ्या साईजच्या बनवल्या आहेत। पायऱ्यांवरून वर येताच या ठिकाणी आपल्याला या मजल्यावरील कॉमन टॉयलेट बाथरूम पाहायला मिळते। समोरच्या बाजूला वॉश बेसिन आहे। तसंच या बाथरूमची सुद्धा साईज एकदम मोठी आहे। बाथरूम मध्ये कमोड टॉयलेट बाथरूम बसवला आहे। तसंच व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी सुद्धा आहे। बाथरूमच्या एकदम बाजूलाच या घरामधील पहिली बेडरूम आहे। या ठिकाणी आपण पहिली बेडरूम पाहू शकतात। या सुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून व्हेंटिलेशनसाठी एक मोठ्या साईजची खिडकी सुद्धा बसवण्यात आली आहे। रूम मधील सामान ठेवण्यासाठी या बाजूला एक कपाट आहे। तसंच वरच्या बाजूला एक लेंटेन सुद्धा टाकला आहे। या बेडरूमच्या एकदम समोरच्या बाजूलाच या रो हाऊस मधील दुसरी बेडरूम आहे। समोरच्या बाजूला आपण ही बेडरूम पाहू शकतात। या सुद्धा रूमची साईज एकदम मोठी असून रूम मध्ये व्हेंटिलेशनसाठी एक मोठ्याची खिडकी प्लस एक बाल्कनी आहे। या रूम मधील सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला एक लेंटेन सुद्धा आहे। या रूमच्या एकदम समोरच्या बाजूला सुंदर अशी बाल्कनी बनवलेली आहे। आपण ही बाल्कनी सुद्धा पाहू शकतात। या ठिकाणी उभा राहून आपण बाहेरचा एरिया सुद्धा पाहू शकतात। या बाल्कनी मधूनच टेरेसवर जाण्यासाठी पायऱ्या दिल्या आहेत। हे रो हाऊस लातूर मधील सर्वात सुंदर आणि स्वस्त रो हाऊस आहेत। हे रो हाऊस अनेक नामांकित शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मार्केट, पेट्रोल पंप, मंदिर आणि गरजेच्या सर्व सुविधांच्या एकदम जवळ आहेत। या रो हाऊसच्या आजूबाजूला पूर्णपणे सुंदर अशा रो हाऊसची, अपार्टमेंटची आणि बंगलोंची बांधकाम झालेली आहेत। आपल्यापैकी ज्यांना कुणाला हे एकदम कमी किमतीतील रो हाऊस आवडले असतील त्यांनी हे रो हाऊस लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा, संधी सोडू नका। या रो हाऊसचा पूर्ण पत्ता म्हणजेच खडगाव गावातून पाकरसांगवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला एकदम टच, खडगाव गावापासून 500 मीटर अंतरावर लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे। या प्रॉपर्टीच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव, त्यांचा मोबाईल नंबर, प्रॉपर्टीची किंमत आणि प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन या सर्व गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दिल्या आहेत। त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।